नमस्कार मंडळी, मी रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण चाकवत या पालेभाजीची रेसिपी पाहत असतो। पालकासारखी दिसणारी ही भाजी आहे। बघू शकता तुम्ही, मी स्वच्छ निवडून धुवून घेतली 2-3 पाण्याने। ही भाजी अशी असते। ही भाजी पालक या भाजीपेक्षा थोडी पातळ पानं असतात। आता धुवून घेतले, बारीक चिरून घेते ही भाजी मी। थंडीच्या दिवसात पालेभाज्या भरपूर प्रमाणात येतात, त्यामुळे आज चाकवताची भाजी दाखवत आहे मी तुम्हाला। अशी मी सगळी भाजी बारीक चिरून घेणार आहे। अशी बारीक भाजी चिरून घ्यायची। मोठी राहिली तर ती भाजीत पाने एका बाजूला होतात आणि भाजीची पाणी वेगळं होतं, त्यामुळे भाजी ही बारीक चिरून घ्यायची आपल्याला। इथं पातेल्यात मी सगळी भाजी चिरून घेतलेली आहे। एक छोटी वाटी आणि 3 चमचे शेंगदाणे घेतलेत मी। चणा डाळ घेतली आहे आणि आता पाणी घालणार आहोत। जास्त पाणी म्हणजे भाजीच्या वरती थोडं येईल पाणी, एवढंच घालायचं आहे आपल्याला। जास्त पाणी घालायची गरज नाहीये। अशा पद्धतीने आणि आता आपण भाजी चांगली शिजवून घेणार आहोत। गॅस सुरू करून भाजीचं पातेलं मी त्याच्यावरती ठेवून देत आहे। बघू शकता तुम्ही, एक 5 ते 7 मिनिटात भाजी मीडियम गॅसवर अगदी मऊ शिजून होते। इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हे मिक्सरला चांगलं फिरवून घेणार आहे मी। भाजी बघू शकता, एक 5-7 मिनिटानंतर आपली भाजीचा रंग बदलतो आणि भाजी चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे। आता हिला आपण फोडणी देणार आहोत। त्याच्या अगोदर एक मॅशर घेऊन भाजी एकसारखी चांगली फेटून घेणार आहे मी, म्हणजे भाजी छान दाटसर होते। जसं पालकचा साग बनवतात त्याच प्रकारे ही भाजी बनवली जाते। आता हा मी पावभाजीचं जे मॅशर येतं त्याने हे भाजी चांगली एकजीव करून घेणार आहे। गॅस सुरूच आहे, लो फ्लेमवरती। आता चांगली मिक्स करून घेते मी हळूहळू। भाजी चांगली एकजीव करून घेत आहे। थंडीच्या दिवसात खूप मस्त लागते ही भाजी। टेस्टही खूप छान असते या भाजीची, पोटासाठी उत्कृष्ट आहे। आता मी गॅस सुरू करून याच्यावरती एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे। याच्यामध्ये घालणार आहे थोडंसं तेल। पातेलं चांगलं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत। इथे मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत जिरे। आता तेल आपलं चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे। आता जिरे घालत आहे मी। जिरे चांगले तेलामध्ये तडतडले की मग आपण घालणार आहोत जे लसूण खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते। आता इथे मी लसूण खोबऱ्याचं अगदी थोडंसं आहे, जास्त नाही आहे, घालून घेत आहे। लो फ्लेमवरती आपल्याला लसूण खोबऱ्याचं वाटण मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे। एकसारखं हलवत मी हे मिश्रण चांगलं भाजून घेत आहे।
आता घालणार आहोत आपण घरगुती मसाला। घाटी मसाला आहे हा, तिखट आहे खूप म्हणून मी अर्धा चमचाच घेतलेला आहे। हाही यात मिक्स करून चांगला भाजून घेणार आहोत। आता व्यवस्थित भाजून घेतलेले आहे। थोडीशी हळद घालते, जास्त नाही। आता आपल्या भाजीला दाटसरपणा येण्यासाठी एक अर्धा चमचा ज्वारीचे पीठ घातलेलं आहे मी। इथं चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत, भाजीत कुठेही त्याची गुठळी दिसणार नाही। आता जी शिजवून घेतलेली भाजी होती ती मी टाकून घेते याच्यामध्ये। बघू शकता आपल्या भाजीला अतिशय छान उत्कृष्टपणे फोडणी बसलेली आहे। मिक्स करून घेते। शेंगदाणे डाळ खाताना खूप छान लागते ही डाळ शेंगदाणे। बाहेर थंडी पडलेली आहे, जेवणामध्ये अशी गरमागरम भाजी खूप छान लागते। आता थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे मी आणि भाजी चांगली उकळून घेणार आहोत। 1-2 मिनिटं आधी भाजी शिजवून घेतली आहे, त्यामुळे मसाले एकत्र होण्यापुरतीच आपल्याला इथं शिजवायची आहे भाजी, जास्त नाही शिजवायची। मीडियम गॅसवरती चांगली उकळी मारून घेते मी भाजीला। तयार आहे आपली चाकवताची भाजी। आता मी इथे वाटीत काढून दाखवते तुम्हाला। आपली भाजी अतिशय उत्कृष्ट झालेली आहे। पाणी एका बाजूला, भाजी एका बाजूला, काही वेळेस असं होतं कोणाकोणाचं, परंतु आपल्या भाजीचं तसं झालेलं नाही आहे। भाजी अतिशय मऊ आणि एकजीव झालेली आहे। बघू शकता, घालून दाखवते मी वाटीत तुम्हाला। बघू शकता अगदी एकजीव झालेली आहे आपली भाजी। पाणी एका बाजूला, भाजी एका बाजूला अशी नाही झालेली, सगळी एकजीव झालेली आहे। रंगही खूप छान आलेला आहे। तर बघू शकता किती छान टेक्स्चर आलेला आहे आपल्या भाजीला, उत्कृष्ट झालेली आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात नेक्स्ट रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।